हे कुणासाठी आलं? हाय हॅलो नमस्कार, कशात सगळे मस्त मजेत आनंदीच राहा. वैशाल ब्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळची फ्रेश मॉर्निंग आणि सुंदर असं गुलाबाचं फूल, खूपच सुंदर 2-3 गुलाबाची फुलं, कलरसुद्धा खूप छान आहे. वेल्वेट हातात धरल्यासारखं वाटत होतं. गुलाबी वेल्वेटी जसं असतं त्या पद्धतीचे ह्याच्या पाकळ्यासुद्धा आहेत. आणि ही आपली जास्वंदाची खूप सुंदर अशी फुलंसुद्धा उमललेली आहेत. आणि इकडे पण गुलाबाचंच आहे. आणि हे बघा जास्वंदाचं आबोली रंगाचं आणि मध्ये रेड कलर आहे. 2 कलरमधलं कधी तरच ते पण उमलतं. आणि ही येल्लो कलरची आता थोड्या वेळाने उमलतील. आणि ही आपली ह्याची गोकर्णाची आहेत. आणि आता सकाळचीच वेळ आहे, त्यामुळे कमळ थोड्या वेळाने उमलतं 1-10 नंतर. आणि कोरफड खूप सुंदर. आता हे मशीनसुद्धा आणून ठेवले औषध मारायचं, ते सुद्धा मिस्टर मारून घेतले. आणि हा लॉफ्ट बघा रिकामा केला. तो काय किचन मधला लॉफ्ट आहे तो सगळा स्वच्छ करून घेतलेला आहे. इथं ॲक्च्युली बॉक्स आणि थोडी भांड्याची 2 पोती होती ती काढलेली आहेत. आणि तर इथे पोर्चमध्ये मी काढून ठेवलेले आहेत. जुनी भांडी वगैरे आहेत त्यामध्ये आता घासून मी सगळी ठेवणार. ती झाडून काढलेला. मिस्टरांचा उपवास आहे त्यामुळे शाबूची खिचडी बनणार. जरा चिकट झालाय शाबू आज. तर आता वाजलेले आहेत दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. अजून सकाळची तर सगळी कामं झालेली आहेत. धुणं भांडी स्वयंपाक फरशी, थोडं रेस्ट केली. थोडं एडिटिंगचं सुद्धा काम होतं ते केलं. आता म्हटलं माझं थोडे दिवस झालं म्हणजे गणपतीमुळे साय साठली होती ती आता करून घेणार आहे. तूपला कडवून घेणार आहे. चला तर मग कडवून घेते. तूप मी कढवायला ठेवले आणि वर गेले. गाई गुरं चरायला आली होती, ते पण तुम्हाला दाखवूया म्हटलं. वरून खूप सुंदर असे दिसत होती. रोज येतात 4 ते 6 या टायमिंगमध्ये रोजच असतात ही जनावरे. गाई म्हैशी शेळ्या हे बगळे खूप सुंदर दिसतात. व्हाईट कलरचे असतात. मला फार आवडतात. त्यांना बघितलं की रोज मला एकदम शांत व्हाईट कलर बघितला की वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते एक प्रकारची. इकडे कसे माळरान असल्यामुळे भरपूर इथे शेती पण आहे, त्यामुळे रोज गुरं चरायला येत असतात. आजचा वरून व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर. ऊन आज छान पडलं होतं. आज काय पाऊस नव्हता, वंदट पण वातावरण होतं, त्यामुळे खूप छान वातावरण आजचं होतं. बघू शकता बॅक साईड आहे ॲक्च्युली ही. आणि इकडे ओढा आहे आणि शेत पण आहे. खूप सुंदर दिसत होतं. थोडं अजून साय होते, तो डबा काढला आणि तो सुद्धा घेतला. पण थोडं दिवस जास्त होते त्याला, म्हणून ते काय आलं नाही. म्हणून मी त्यामध्ये बर्फाचे खडे टाकले आणि खडे टाकल्यानंतर थोडा वेळ हातानेच हलवलं. त्यांना ऑलरेडी मी मिक्सरला ते हलवून घेतलं होतं. आणि जेव्हा खडे टाकले तेव्हा एकसारखा असा घट्ट गोळासुद्धा तयार झाला. आणि स्वच्छ असं मी पाण्याने त्याला 2-3दा धुवून घेतलं. तर इकडे दुपारी शर्ट आलेला आहे. कुणासाठी आलाय का माहीत नाही. पार्सल तर आलंय, मिस्टरांनी बघून ठेवून गेल्यात. माझ्या अंदाजे बहुतेक हा मिस्टरांचाच असावा. एक्सेल असं लिहिले किंवा छोट्या मुलाचाच बड्डे आहे, त्यामुळे त्याला देण्यासाठी घेतला आहे का काय अजून काय समजणार नाही आल्याशिवाय. म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया काय आहे ते, कुणासाठी आणले ते बघूया नंतरच. आता दुपारी येताना ह्याला फुकण्या म्हणतो आम्ही. मिस्टरांनी जेवायलासाठी मला घेऊन येतात काय तर एकटी असत्या म्हणून दुपारचं. मग म्हटलं आता खाऊया. वाजलेले आहेत ऑलरेडी 4. आपलं तूप पण कढायला लागलेलं आहे. आता मीटिंग आहे ते ना, आता त्यांची मीटिंग आहे की रे. खरं कोल्हापूरला मीटिंग आहे म्हणायला लागल्यात.
तिथं बिकानेर नाही होती खाली बेसमेंटला तो बड्डे करा म्हणाले ते असे नुसतं हे द्यायचं होय समोसा तिथं कुठं बसायचं जागा नको होय. हा तिथं बसायला होय. मग कुठं तर न्यायचं तिथनं घ्यायचं आणि कुठं तर न्यायचं मुलांना असं करायचं. तू नाराज झालास म्हटलं नाही मग मी तर म्हटलं आम्ही तिथं नियोजन मॅच केलं. मित्र सांगतो फोन कर मला कुठं न्यायचं बघूया. बाबा कुठे बघ आता इकडे बाहेर नांगरणी चालू आहे. तरी सकाळपासून हे दादा नांगरत आहेत. रात्री 10:30 पर्यंत नांगरत असतात. आणि इकडे खोबरं संकष्टीचं काढून आणलं होतं, म्हणजे फोडला होता नारळ, ते मी काढून ठेवले काप. आणि मुलगा बघा नख काढायला लागलाय. पेपर घेतोय आणि काढतोय. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. दूध आलेलं आहे, मी लगेच तापवून घेईन. आता आहे मुलाचा बड्डे, त्यासाठी तो शाळेतून आल्यानंतर चालू होतं कुठं बोलवायचं मुलांना. तर मिस्टर आल्याशिवाय काय समजणार नाही म्हटलं, मग ते आले आणि येताना वडापाव घेऊन आले होते. वडापाव खाल्ला, चहा पिले आणि म्हणाले घरात बोलवायचं काय बाहेर बोलवायचं. तर म्हणायला लागला की हे मिस्टर मलाच विचारायला घरात करायचा काय बाहेर करायचा. मी म्हटलं माझा वाढदिवस आहे का त्याचा, ज्याचा आहे त्यालाच विचारा म्हटलं. मग मिस्टरांनी त्याला विचारलं, तो म्हटला बाहेर करूया. मग नेमकं कुठं करायचं हे समजून झालं. आणि मुलांचा त्याच्या क्लाससुद्धा 7:30 पर्यंत आहे. 7:30 नंतर ती मुलं कुठे आहेत ते सांगायसाठी म्हणा लागलं स्पॉट ठरवूया पहिला. म्हणून ते दोघेजण आता स्पॉट ठरवायला गेल्यात आणि मग बघणार कुठं त्याला चांगलं वाटतंय तिथं जाऊन ऑर्डर पण द्यायला पाहिजे. एक 7-8 मुलं आहेत म्हणून सांगितलं, त्यामुळे ऑर्डर पण देऊन ठेवली की बरं होईल. दोघे पण गेलेले आहेत आत्ता आणि मग तिथं त्याचा वाढदिवस मिस्टरांनी आणि छोट्या मुलाने हे रेस्टॉरंट शोधून काढलं. आमच्याच गावात आहे आणि ते 25 प्रकारचे डोसे मिळतात. सगळ्यात फेमस आहे, नवीनच निघाले. म्हणाले तिथेच आपण जाऊया. पण मुलांना डोसे काय नाही, दुसरंच काय मिस्टरांनी ऑर्डर केली होती आणि केक अगोदरच आणून ठेवला होता आणि सांगून अगोदर ठेवलं होतं इतकी इतकी आहेत म्हणून. हा केक आहे रसमलाई केक, खूप सुंदर होता. मला तर हाच आवडतो, दरवेळेला हाच आणतो. ह्या पानावर बघा केळीचं खूप सुंदर असं पेंटिंग केलं होतं, ते सुद्धा म्हटलं तुम्हाला दाखवूया. आणि सेलिब्रेशन आमचं असं छोटंच असतं. घरातच आम्ही करतो कधी कधी आणि कधी कधी रेस्टॉरंटला सुद्धा जाऊन करतो. कसं जसं जमल तसं करतो, असं काही नाही रेस्टॉरंटलाच असं करतो. आपलं सिम्पलमध्येच करतो. तर मुलगा मोठा तो व्हिडिओ आमचा घ्यायला लागलाय आणि फोटो देखील काढायला लागलाय. आता तिथे 1 घंटा होती ॲक्च्युली. म्हटलं घंटेचं काहीतरी आपण एक व्हिडिओ रेडी करूया. तर माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली होतीच अगोदर असं असं घ्यायचं म्हणून. तर मुलग्याच्या जे अंगावर कपडे आहेत ती आजच घेतली. त्याला व्हाईट कलरचा शर्ट हवा होता मला, म्हणून तो आणि मिस्टर गेले आणि हा छान दिसत होता त्याला ड्रेस. आणि ब्ल्यू डार्कमध्ये अशी पॅन्ट होती. मुलं ही सगळी त्याच्या वर्गातलीच आहेत. त्यांचा 7:30ला क्लास सुटणार होता, मग ती क्लास करून आली होती. ॲक्च्युली आता 8:15 वाजलेले होते. खाऊन निघेपर्यंत 9, 9:15 होणार आहेत म्हटलं. आणि मिसळपावची मिस्टरांनी ऑर्डर दिली होती आणि हे काय कॉफीसारखं होतं, मला काय समजलं नाही. कोल्ड कॉफी असं म्हणतात असं म्हणत होते. म्हटलं खूप सुंदर लागलं, घेऊया. तर मुलांनी बघा गिफ्टमध्ये खूप सुंदर असं गिफ्ट आलं. स्वामींचं दर्शन किंवा स्वामी महाराज माझ्या घरामध्ये येणार, तीही स्वामी महाराजांची मूर्ती खूप सुंदर मुलांनी गिफ्ट दिली. आणि महाराजांचीच इच्छा असावी माझ्या घरी येण्याची, त्यामुळे त्यांनी कोणत्या ना कोणत्या रूपात माझ्या घरी आले. त्यामुळे इतकं मला फार आनंद झाला. एवढी छोटी छोटी मुलं पण काय गिफ्ट द्यायचं त्यांना कसं कळतं म्हटलं. आणि गिफ्ट अनबॉक्सिंग पण तो करत आहे. तर बघा खूप सुंदर अशी महाराजांची मूर्ती मुलांनी गिफ्ट दिली आहे. मुलगा दाखवायला लागलाय, खूप छान दिसत होती. मला तर फार आवडली. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक छोटासा छान लाईक करा. थँक्यू.